तर अनेक भाविक जखमी झाल्याचीही माहिती आहे। आणि यावेळेस जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी म्हणून ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आलेला होता। मौनी अमावस्येनिमित्त अमृत स्नानासाठी लाखो भाविक आले होते। सगळ्या भाविकांना संगम घाटावर स्नान करायचं होतं आणि त्यामुळे गर्दी वाढली आणि चेंगराचेंगरी झाल्याची माहिती आहे। दरम्यान मौनी अमावस्येनिमित्त होणारं अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय आखाडा परिषदेने घेतलेला आहे। जैसे ही मुझे पता लगा तो सबसे पहले हम लोगों ने अपने कैंप में सबको बता दिया कि आज सब साथ मिलकर स्नान नहीं करेंगे। जो जहाँ पर है, जिस तट पर है, वहीं पर सब स्नान करें। सामूहिक स्नान को हमने रद्द किया है। स्नान सब करेंगे, लेकिन अब जहाँ जगह मिले वहीं स्नान करें। इस समय सबकी सुरक्षा ही सबसे बड़ा स्नान है, दूसरों की सेवा ही सबसे बड़ा संगम है। और ऐसा नहीं कि वहीं संगम है वहीं स्नान करना है, जहाँ है वहीं स्नान करें। तर चेंगराचेंगरीमुळे भाविकांचा मृत्यू होण्याची घटना ही काही पहिलीच नाही आहे, तर याआधी सुद्धा कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीमुळे अनेक बळी गेलेले आहेत। 3 फेब्रुवारी 1954ला प्रयागराज कुंभमेळ्यामध्ये चेंगराचेंगरीनं 800 भाविकांचा मृत्यू झाला होता। 14 एप्रिल 1986ला हरिद्वार कुंभमेळ्यात नेत्यांमुळे गर्दी रोखली आणि चेंगराचेंगरीत 200 जणांनी आपला जीव गमावला। तर 27 ऑगस्ट 2003ला नाशिकच्या कुंभमेळ्यात 29 जणांचा मृत्यू झाला होता। 118 भाविक जखमी झाले होते। 14 एप्रिल 2010ला हरिद्वार कुंभमेळ्यामध्ये चेंगराचेंगरीमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला, 15 भाविक जखमी झाले। 10 फेब्रुवारी 2013ला प्रयागराज कुंभमेळ्यात अलाहाबाद रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी झाली आणि 42 ठार झाले।